जी निरमताई, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। आपल्यासोबत इथले स्थानिक आमदार दिलीप लांडे जे जोडलेले आहेत। दिलीपजी, नेमका हा प्रकार काय घडलेला आहे आणि कसा हा प्रकार संपूर्ण उघडकीस आला तुमच्यापर्यंत, याबाबतची अधिकची काय माहिती आहे? महावीर एक इमारत आहे, त्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये 17 मुलांना कुणीतरी असं कोंडून ठेवलेलं होतं हम्म आणि शेजारच्या स्लम मधल्या लोकांना तो आवाज आल्यामुळे स्लमच्या एका कार्यकर्त्यांनी तिथल्या रहिवाशांनी मला फोन करून सांगितलं की मामा इकडे काहीतरी मुलं वरडावरडी करतायत, कुणीतरी कोंडून ठेवलेलं आहे। हम्म म्हणून मी स्थानिक पोलीस स्टेशनला तशी खबर दिली। स्थानिक पोलीस स्टेशनचे सिनियर सोनवणे म्हणून आहेत, लोकल डीसीपी आमचे जे नलावडे साहेब आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांना तातडीने पाठवलं आणि या मुलांचा जीव पुढे अडचणीत येऊ नये या दृष्टिकोनातून पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि रोहित आर्या म्हणून जो आरोपी आहे ज्यांनी हे सर्व कांड घडवून आणलं त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। ताब्यात घेत असताना पोलिसांना तो सहकार्य करत नव्हता, म्हणून पोलिसांनी आपल्या पद्धतीने कडक कारवाई करून त्याला ताब्यात घेऊन 17 मुलं सुरक्षित बाहेर काढले आणि त्यांचा जीव आता अडचणीत नाहीये, सुरक्षित आहे। अशा पद्धतीने रोहित आर्याला अटक केलेली आहे। जी, मात्र दिलीपजी, हे सर्व 17 मुलांची सध्या मानसिक स्थिती काय आहे आणि यांना कुठलीही इजा झाली नाही अशी माहिती सुद्धा समोर येते। सर्व 17च्या 17 मुलं सुखरूप आहेत? सर्व मुलं सुखरूप आहेत, फक्त घाबरलेले आहेत। इजा कुठली झालेली नाहीये, फक्त घाबरलेले आहेत आणि त्यांना पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की त्यांना त्या पद्धतीने सुरक्षित ठेवून थोडा वेळ ते घाबरणार नाहीत किंवा सुरक्षित आहे अशा पद्धतीने चर्चा केलेली आहे। जी, मात्र दिलीपजी, पवई सारख्या गजबजलेल्या ठिकाणी एक मानसिक रुग्ण इतका मोठा प्रताप करतोय, हे किती घातक आहे समाजासाठी? भयंकर घातक आहे। घातक आहेच, परंतु ही जी इमारत आहे ना थोडी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडच्या शेजारी आहे आणि ही त्याच्या बाजूला कुठली वस्ती नाहीये, छोटीसे स्लम आहे। त्याच्या आजूबाजूला वस्ती नसल्यामुळे हे लवकर लक्षात आलेलं नाही। जी, आणि दिलीपजी, 17 जी मुलं आहेत त्यांचं वयोगट काय? ते काय मी अजून स्पॉटला पोहोचलेलं नाहीये, एकच मिनिटात पोहोचतोय। हा, वस्तुस्थिती सांगितले पोलिसांनी, तोपर्यंत माहिती दिली नाही, बोले सर्व कारवाई करून तुम्हाला कळवतो। ठीक आहे, धन्यवाद दिलीपजी दिलेल्या या संपूर्ण प्रतिक्रियेबद्दल, माहितीबद्दल। तर अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार मुंबईतल्या पवई या ठिकाणी घडलेला आहे। एका मानसिक रुग्णानं